पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे विजेवरचा ताण वाढलाय। भंडाऱ्यामध्ये सूर्य आग ओकू लागलाय। त्यातच अनेकांनी योजनेअंतर्गत सौर वीज संयंत्र लावलेली आहेत। योजनेच्या सबसिडीतून अनेकांनी घरामध्ये कूलरच्या ऐवजी थेट एसी लावले। कुणाच्या घरात 2-2 एसी लागलेत आणि कूलरचाही वापर वाढलाय। त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडण्याच्या घटना वारंवार घडतायत। सकाळच्या वेळी सौर ऊर्जा प्राप्त होते आणि त्यावर ही उपकरणे चालतात। मात्र रात्री महावितरणद्वारे होणाऱ्या वीज पुरवठ्याचा ताण या विद्युत उपकरणांमुळे वाढतोय। मागणी वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर तापून उडू लागलेत। तापलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनाही वाढू लागल्यात। त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तापू नयेत म्हणून त्यांच्यासमोर कूलर लावण्याची वेळ आली आहे। सौर ऊर्जेमुळे ग्राहकांचे खिसे वाचत असले तरी रात्रीच्या वेळी ग्रीडवर येणारा ताण महावितरणसाठी डोकेदुखी ठरतोय। जोपर्यंत वितरण यंत्रणेचं आधुनिकीकरण होत नाही तोपर्यंत ट्रान्सफॉर्मरला अशाच प्रकारे कूलर लावून थंडावा द्यावा लागणार असल्याचं चित्र दिसतंय। भंडारा लगतच्या टाकडी येथील सबस्टेशनला इथले जे जनित्र आहे विजेचा मागणी वाढलेली आहे। त्याच्यामुळे या यंत्रावरही या जनित्रावरही मोठ्या प्रमाणात भार वाढला आणि या यंत्राला सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता त्याला एअर कूल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा कुठेही अघटित घटना घडू नये यासाठी इथे कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि नेमकं हे का केलं आणि का बरं या कूलरची व्यवस्था करावी लागली हे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत टाकडी सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। इलेक्ट्रिसिटीला 33 किलोवोल्ट वरून 11 किलोवोल्ट मध्ये बनवताना पॉवर ट्रान्सफॉर्मरवर जो ताण येतो, जी त्याच्यामधली जी उष्णता राहते ती शोषून घेण्याचं काम त्यामधील ट्रान्सफॉर्मर ऑइल करतो आणि त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं टेम्परेचर आपल्या 70 डिग्रीच्या वरती जाऊ नये म्हणून आपण त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मरला आपण एअर कूल्ड कूलरद्वारे ती उष्णता शोषून घेण्याचा प्रयत्न करत असतो। जर इतका जो 45 डिग्रीचा तापमान आहे आणि विद्युत यंत्रणेचा जो ताण आहे त्याच्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मरची गरमी ही क्षमतेच्या बाहेर जाते आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरला धोका होऊ शकतो। करिता तो नियंत्रणात आणण्यासाठी आपण त्याला कूलर लावून त्याची उष्णता 60 डिग्री ते 70 डिग्रीच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। महावितरणचे कर्मचारीही कितीही ऊन असो स्वतःचं जीवन जोखमीत घालून नागरिकांना सुविधा देण्यामध्ये हे कार्यरत असल्याचं चित्र आता या 44 डिग्री तापमानामध्येही बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।